नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। खून, दरोडा, मकोका तसेच पोस्को कायद्याअंतर्गत गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या सराईत गुन्हेगार सचिन साहेबराव काते याला शेवगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली। गेल्या 4 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या कातेच्या अटकेमुळे शेवगाव पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। 7 फेब्रुवारी 2026 रोजी शेवगाव शहरातील रेणुकानगर परिसरात झालेल्या चाकू हल्ल्यात किसन वाघमोडे यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी राहुल किसन वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यात सचिन काते हा मुख्य आरोपी असून घटनेनंतर तो फरार झाला होता। पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी 3 स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती। दरम्यान काते हा आखेगाव रोड परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला। पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन काते याच्या विरुद्ध पिंपरी चिंचवड येथील सांगवी पोलीस ठाण्यात मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असून शेवगाव पोलीस ठाण्यात खून, मारहाण, पोस्कोसह गंभीर स्वरूपाचे 4 गुन्हे नोंद आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करत आहेत। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।